आईच्या गावात झालं बोंबाल कलम. आता माझा स्वभाव असला धांदराट असाच आहे बरोबर. आता मला सांगा, आपल्या इकडे गल्लीत प्रत्येक ठिकाणी भांडणं असतात बरोबर आहे. मग हे आपल्या घरातले काही घेऊन बसले हो. आणि बघा आता ट्रॅफिकमध्ये रस्त्यावर भांडणं, बसमध्ये माझी सीट आहे म्हणून ती भांडणं, आता दवाखान्यात गेलो तर मी नंबर लावलेला बाबा तुझा काय संबंध आहे ती भांडणं, दुकानदाराकडे गेलो तर दुकानदाराकडे तू म्हणणार तू तू कुठला रे, तू कुठला मध्ये आलास, तू कुठला मध्ये गिराईक द्यायला लागलास, मी कशाला उभारलो इथं. ही असली भांडणं जाईल तिकडं. अरे 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 सगळा गॅस कट्टा घाण करून टाकला, सगळं सगळं बरबाद केलं. तासभर झालं मी स्वच्छता केली, तर सगळं स्वच्छता केली, कंबर तुटली तर तुटली, तर उभारून उभारून कंबर तुटलं गेलं. हा जरा सुद्धा या माणसाला काय नाही, जरा काय स्वच्छ केलं की जरा सुद्धा बघवत नाही या माणसाला. काय केलाय आई, काय घाणपणा येऊ. सगळ्याच्या सगळं धुवून काढायचं, एक आणि एक गॅस कट्टा सगळं व्यवस्थित धुवायचं, भांडं धुवून काढायचं, सगळं स्वच्छता करायची तुम्हाला सांगून होतो. हा तुम्हाला फोन केलता मी येताना, आणली काय अंडी आणायला सांगितलेली, आणली तुम्ही. हा ते रिचार्ज करायचं तर बोंबालच. 4 दिवस झालं माझ्या आईला बरं नाही आहे, एक फोन केला तुम्ही, एका शब्दानं मला विचारपूस केल्या काय. हा कुठल्या गोष्टीचं नियोजन नाही, आजचा दिवस जातोय नवं ढकलायचा तसाच. माझी काय पडलेलीच नाही या जगात. काय म्हणून बायको करून आणलं मला काय कळण झालं. आणि काय करायला गेलं तर तिथे सरच काय वाटच लावायची सगळी, घर घाण घाण उक्किरडा केला घराचा. बोला इकडे बघा, बोला काय. आज काय करायला भाई, ऐसा नहीं बोलने का था भाई. भाई मतलब मैं मानता हूँ मेरी गलती है भाई, मैं मान रहा हूँ ना भाई. तेरा जो जो कुछ बोला भाई मेरे को दिल पे लगा भाई, मेरे बहुत बुरा लगा भाई. ये मतलब तकलीफ होता है मेरे को, तो ऐसा बात मत किया. निजी बम्मा. अच्छा कुछ करूँ तो सब गड़बड़ हो जाता, मेरी बीबी मुझसे बोले तो कुछ काम नहीं करता, जो भी कुछ कहूँ तो उल्टा ही करता, ना समझ तो भुलक्कड़, तो तू आगे की नहीं सोचता, निस्ता ऑफिस तू जाता आके खराटे मारता, झाड़ू पोछा छोड़ तो खुद की शूज भी ना धोता, कुछ डिमांड करूँ मैं तो पैसे क्लियर होता. हाँ पैसे क्लियर होता, कुछ डिमांड करूँ मैं तो तू पैसे क्लियर होता. शॉर्ट गाय शॉर्ट. ओह माय गॉड, वाओ वाओ. ज्यादा फ्री नहीं होने का, समझा ना, ज्यादा फ्री नहीं होने का भाई, पहले बता रहा है मैं, ज्यादा फ्री नहीं होने का. नॉटी बदतमीजी कर रहा है तू, बदतमीज. तू बाहर मिल रही. यार तुम्हाला माहिती आहे आज दिवसभर बिग बॉस बघितले मी, त्या जिओ सिनेमावर नुसतं बिग बॉस बघितले. अहो चल चल बाहेर बोलूया. चला चला. पारो, ए मेरी पारो, तेरे हसरे चेहरे का रंग ऐसा फिकट फिकट कैसे हो गया पारो. तो बिग बॉस मध्ये एकावर एक फ्री आरामांचं ठीक होतं, त्याचं जाऊ दे.
पण लवकेश गेला आज. मी बघितलं, लवकेश गेला. मला लय वाईट वाटायला लागले. असेल बरोबर आहे. ए वेड्या, ए पिल्या माझ्या नाकट्या नाकाच्या, ए. अरे पण ह्यात नाराज होण्यासारखं एवढा असं काय विषय? मूड ऑफ कशाला? हा, कधी कधी मला तुझं म्हणजे असं हेवाच वाटतो, क्यूट, बालिश. आणि कधी कधी मला इतका राग येतो तुझा ना. अगं, ज्याला येतो राग त्याला का तो वाघ. अगं ऐकून घे, मला काय सांगायचं आहे ते ऐकून तर घे आधी. म्हणजे बघ, तुझ्यातला कॉन्फिडन्स, म्हणजे हजीजोबीपणा, प्रत्युत्तर करायचं, म्हणजे एक क्रोधित वृत्ती जी तुझ्यात आहे ना, ती मला माहिती आहे 100% ती कुठून आली आहे मला माहिती आहे. हां सांगू, हेच हेच बिग बॉसने दिले तुला गिफ्ट. हे कार तंडायला समजते. ह्याच्या मागे कोण आहे? बिग बॉसच. अरे राडा ने गुस्सा ना चिल्लम चिल्लाई, मैं हजबंड हो तेरा थोडा ध्यान में रखना भाई. तुला समजत का नाही मी परका ना कोणी. 2 शब्द बोल चांगली बसून गाऊ यगा. तू हुशा तू चतुर तू माझी लुगाई. प्रत्येक गोष्टी तू तर बरकत दे. थोड़ा प्यार से ध्यान से नजदीक आकर जान ले. मैं कौन हूँ, मैं क्या हूँ, मैं कैसे बना तेरा म्यान हूँ. तेरी तलवार का मैं म्यान हूँ, तेरी सिंदूर का मैं शान हूँ. समझा ना भाई? थैंक यू भाई.